या देशातला ओबीसी जो आहे त्या ओबीसीला ब्राह्मणवादी व्यवस्थेने अत्यंत वाईटरित्या उपभोगवादामध्ये अडकवलेलं आहे, धर्मवादामध्ये अडकवलेलं आहे, अंधश्रद्धा आणि कर्मकांडामध्ये अडकवलेलं आहे. आणि म्हणून मग आपल्याला पहिला मारावा करावा लागणार आहे. तेव्हा ओबीसींना या उपभोगवादातून, देववादातून, दैववादातून, अंधश्रद्धा आणि कर्मकांडातून जोपर्यंत आपण बाहेर काढणार नाही तोपर्यंत त्याच्या जीवन जाणीवा जागृत होणार. कारण कसं आहे की जीवन जाणीवा जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत माणूस स्वतःसाठी जगत नाही. जोपर्यंत मी कशासाठी जगतो, मी कशासाठी जगलं पाहिजे, माझं अस्तित्व काय, या सर्व गोष्टींची जाणीव होत नाही तोपर्यंत माणूस पेटून उठत नाही. आणि आपल्याला तर काम करायचं आहे. आपल्याला तर असं जाणीवपूर्वक वाटतं आहे की बुवा ओबीसी या प्रवाहामध्ये आला पाहिजे. निदान त्याला घटनेने जे आरक्षण दिलेलं आहे ते मागण्यासाठी तरी तो रस्त्यावर आला पाहिजे. परंतु आज तो यायला तयार नाही, कारण त्याला माहीत आहे की कोणीतरी नागेश चौधरी किंवा कोणीतरी हरीश देशमुख किंवा कोणीतरी आपली ओबीसी संघटना काम करते, ते करणारच आहेत. आणि त्यांच्या कामाला यश जर आलं तर आपल्याला मिळणारच आहे. मग आपण त्यांच्या मागे जाण्याची काय गरज आहे? ही भूमिका आहे. आणि ही भूमिकासुद्धा, ही मानसिकतासुद्धा असण्याचं कारण जर कोणतं असेल तर पुन्हा मी तिथेच येतो की त्यांना त्याच्या आरक्षणापेक्षा तो ज्या गुलामगिरीमध्ये आहे ती गुलामगिरी अत्यंत महत्त्वाची वाटते. तिसरा भाग जो आहे की ओबीसीमधला जो डॉक्टर, इंजिनियर सारखा वर्ग आहे, जो स्वतःला उच्च विद्या विभूषित किंवा उच्चभ्रू समजतो, त्याला कुठेतरी मग व्यक्तिगतरित्या होत असेल किंवा सामूहिकरित्या होत असेल, त्याला पकडूनसुद्धा त्याच्यासमोरसुद्धा ही आकडेवारी ठेवून मग ओबीसी आरक्षणासाठी काम करण्याची काय गरज आहे ते करावं लागणार. चौथा महत्त्वाचा भाग जो आहे तो आहे समाजातला इतर वर्ग, म्हणजे कष्टकरी कामकरी वर्ग. त्याला फुरसत नाही आहे, परंतु तो समजून घ्यायला तयार आहे. तो ज्या स्थितीमध्ये आज आहे, सामाजिक आणि आर्थिक स्थितीमध्ये, तो समजून घ्यायला तयार आहे. म्हणजे असं 4-5 स्तरावरून जर त्याला बोलका करण्याचा प्रयत्न आवाज इंडियाने केला तर मला असं वाटतं की आपण जे आवाज इंडियाने जो प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे त्याच्यामध्ये आवाज इंडियाला यश मिळू शकेल. आणि मग त्याचा परिणाम ते आपल्याला कसं कॅश करता येईल, इथं बसणाऱ्या प्रत्येकाला त्याचा विचार करावा लागतो. तर मला असं वाटते आजच्या स्टेजला जे काही सर्व ओबीसींचे कार्यकर्ते आहेत त्यांनी एखादी सेंट्रलाइज संघटना स्थापन करावी आणि कोणाला तरी त्यांनी आपलं प्रमुख नेमावं, त्यांच्या नीतिनिर्देशनाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करावं. जे काही आपल्यामध्ये मतभेद असतील काही कार्यकर्त्यांमध्ये, काही नेत्यांमध्ये किंवा विचारवंतांमध्ये, कोणामध्ये एखादा पॉईंट कमी असेल, कोणामध्ये जास्त असेल, तर त्यामध्ये समन्वय व्हायला पाहिजे. तर मला असं वाटते कधी कधी की आपल्यामध्ये इगो कसला व्हावा, तर हे एकत्र का येत नाही ती एक मुख्य समस्या मला वाटते. आणि दुसरं म्हणजे ज्या जातीय संघटना आहेत ओबीसींच्या, तिथपर्यंत अजून कोणीही पोचलेला नाही. मी काही 1-2 संघटनेपर्यंत पोचलेलो आहे, पण कोणी ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे. तर त्यांना असं एक चांगलं प्लॅटफॉर्म दिसलं की ते प्रभावी आहे व आणि खरंच हे ओबीसींच्या हिताचं कार्य करतात आणि त्या जातीय संघटनांकडे आपण जाऊन निदान तिथले 5 मुखंड जर पकडले आणि त्यांचे ब्रेन वॉशिंग जर केलं तर ते आजही जातीय संघटनांचा खूप प्रभाव आहे. ते जातीच्या नावावर एकत्र येतात. त्यांचे मग विद्यार्थी सत्कारांचे मेळावे, त्यांचे वधूवर परिचय मेळावे, लग्नांचे मेळावे, यामध्ये सुद्धा प्रबोधन व्हायला पाहिजे असं मला वाटते. हे सर्व काम करताना मला जो अनुभव आलेला आहे की यांना मॉडेल रोल देणार आहे आमच्या ओबीसी समाजामध्ये, बहुजन समाजामध्ये असं एक इव्हेंट असं कुठलं घडलं नाही. जसं बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजाला एक जाणीव करण्यासाठी एक महाडच्या तळ्याची चळवळ केली, दुसरी काळाराम प्रवेशाची मंदिराचा चळवळ केली आणि तिसरी संविधानाच्या माध्यमातून आरक्षणाचं त्यांना एक बळ मिळवून दिलं. या पाठीमागे त्यांना महाडच्या चळवळीमधून बाबासाहेबांनी जाणीव केलं की तुम्हाला जर पाण्याला हात नाही जाऊ देत त्या लोकांसोबत तुम्ही कशाला राहता, त्यांचा धर्म कशाला मानता. ज्या देवळात ज्या ईश्वराला तुम्ही मानता त्या ईश्वराचं दर्शनसुद्धा जे घेत नाही त्यांच्यासोबत तुम्ही कोण राहता. ज्या संविधानात म्हणजे मनुस्मृतीच्या या मनुस्मृती प्रणीत व्यवस्थेमध्ये तुम्हाला काही हक्क नाही
जर मी इथे आहो म्हणून तुम्हाला आरक्षण मिळते ही जाणीव करून दिली म्हणून ते धम्मपरिवर्तन करण्यास उद्यत झाले. असे काही इव्हेंट ओबीसी समाजामध्ये ह्या 3 घटनासारख्या जर आपण राबवण्यात जर यशस्वी झालो हे विजन घेऊ, तर मला वाटते ओबीसी समाजसुद्धा त्या दिशेने नाही कमीत कमी तर आपल्या आरक्षणाच्या हक्कासाठी, आरक्षणाच्या मुद्द्यासाठी लढायला तयार होईल. ते तेव्हा कुठं याला कुठं ते क्लिक येईल आणि याची मानसिकता बदलण्याची प्रक्रिया सुरू होईल असं मला वाटते. बरोबर सर, तुम्ही सांगितलं की एक मोठा इव्हेंट झाल्याशिवाय लोकांच्या नजरेत आणलं तर त्यांना त्यांची पण जाणीव होईल आणि तेवढंच मोठ्या प्रमाणात अवेअर होतील बाकी लोक पण. तुमचे काय सजेशन्स आहेत? तुम्ही जेव्हा ओबीसीकडे जाता तर ओबीसीचे खरे कारण कोणते आहे ते मागं का आहे. एखाद्या माझ्या घरी तुम्ही समजा आले, तुम्ही विचारा काय हो तुमचे मुलं बाळं काय करतात, किती शिकले आहे, तुमचे वडील वगैरे काय, तुम्ही काय करता, तुमचे मुलं काय करतात, त्यानंतर सांगा की बा खरंच तुम्ही इतके मागं का राहिले, तुम्हाला कोण लुटलं, तुम्हाला मागं कोण ठेवलं. या असे प्रश्न विचारताना त्यांना जाणीव होते की नाही नाही तुम्हाला मागं कोण ठेवलं, आम्ही कमी का शिकलो तर आपण आपल्या समोरचे जे आदर्श आहे फुले शाहू आंबेडकर पेरियार, ओबीसी हा स्वतःला मागासला समजत नाही परंतु जाणीव दिल्यानंतर तो लवकरच तयार होतो. महात्मा फुलेनं म्हटलं आहे की ओबीसीच्या जातीच्या लोकसंख्येनुसार त्याला आरक्षण मिळालं पाहिजे. ते आपल्याला 52% मिळालं पाहिजे होतं, पण इथल्या वर्तमान व्यवस्थेने आपले ओबीसी तितके जागृत नसल्यामुळं आणि ब्राह्मणी व्यवस्था आमच्या डोक्यावर हवी असल्यामुळं आम्हाला 52 पैकी 27च मिळाले. आता आपण जे इथं बसलो ज्या काही ओबीसी संघटना आहेत त्यांनी आपापला इगो बाजूला ठेवून सर्वाला एका कामान मुद्द्यावर आणि तो मुद्दा तुम्ही जर 52%ला 52% किंवा आजच्या या तुमच्या पत्रकानुसार 60% आजची जी जनगणना आहे त्याकरता लालू प्रसादनं जी आता जी लढाई लढली आहे 4 महिन्यात जनगणनेकरता अगळापीचा एक चांगला मुद्दा मिळाला. या 1-1.5 महिन्यात बराच काही प्रयत्न झाला. तर आता सर्व ओबीसीच्या संघटना एकत्र येऊन एक असा मुद्दा घेतला पाहिजे की आपल्या ओबीसी संख्या 60% 60%च मिळालं पाहिजे. मग त्याला समजून सांगा की बाबा अरे तुमच्या घरी एखाद्या वडिलाला 2 मुलं आहे, तो रिटायर झाला, 10 लाख रुपये जमा आहे, तर दोघाला किती येईल तर भाई 5-5 लाख. मग तुमच्या ज्या 52 नोकऱ्या आहे तुम्हाला 27 भेटतात त्या कोणं खाल्ल्या, मग एसटीनं खाल्ल्या, एसटीनं खाल्ल्या का भामलेनं खाल्ल्या. आणि हे जे प्लॅटफॉर्म तयार करताना आपले इगो बाजूला ठेवून ओबीसी या जे होल म्हणणं लायगामध्ये बुद्ध सुद्धा ओबीसी आहे, पंजाबी सुद्धा, शीख सुद्धा ओबीसी आहे, मुस्लिम सुद्धा ओबीसी आहे, म्हणजे टोटल 8% हे इतर धर्मीय आहे आणि हिंदू धर्मातले 44% आहे. माझ्या म्हणण्याप्रमाणे की आज खरंच आपल्याला ब्राह्मणेतरांनी एकत्र येण्याची खूप गरज आहे. वातावरण अतिशय गढूळ आहे. हातात ज्यांच्या सत्ता आहे त्यांच्या अस्तित्वात लढाई आहे आणि आपली सुद्धा ही अस्तित्वाची लढाई आहे. आपली एकच खंत आहे ओबीसींची की जोपर्यंत आपण स्वतःला प्रतिब्राह्मण म्हणून घेणार तोपर्यंत आपलं काहीच खरं नाही. आपल्याला प्रत्येक असं वाटतं आपण दलितांच्या वर आहोत आणि ब्राह्मणांच्या खाली आहोत. म्हणजे आजची आपली गत अशी आहे घर का ना घाट का धोबी का कुत्ता आहे अशी ओबीसींची हे झालेले आहे. तर त्यामुळे जर आपल्याला याच्यातनं निघायचं असेल तर आरक्षण हा मुद्दा तर आहेच, ही चर्चा वारंवार घडायला पाहिजे. आरक्षणाच्या बाबतीत माझं एकच आहे, जिसकी जितनी टक्केवारी उसकी उतनी भागीदारी ही होणंच व्हायलाच पाहिजे. आणि दुसरं बहुजन समाजातले जे नेते आहेत, मी पण बहुजन समाजात मोडते, आपण जेव्हा परिवर्तनाची गोष्ट करतो, चळवळी चालवतो, आपण क्रांतीची गोष्ट करतो तेव्हा अल्टिमेटली आपण खूप हार्श होतो, खूप जास्त ॲग्रेसिव्ह होऊन जातो. आणि जर का माणूस ॲग्रेसिव्ह झाला तर पुढली व्यक्ती तुमचं ऐकतच नाही, ती झापडच लावून घेते कानाला आणि डोळ्यांना. त्यामुळे जर आपण स्वतःला मोल्ड करू शकलो पॉझिटिव्हली आणि शांतपणे नम्रपर्यंत आपल्या लोकांपर्यंत पोचलो तर ओबीसी काही एवढे मूर्ख नाहीत की आपलं ऐकणार नाही. ओबीसींनाही जाणीव आहे, तेही या लढाईत सामील होऊ इच्छितात. फक्त आपण थोडा आपला हार्शपणा कमी केला तर लोक आपल्याशी जुळतीलच जुळतील. मंडल आयोग निर्माण करताना सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक याचे 11 मापदंड होते. त्या मापदंडाच्या अनुषंगाने अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने हा सर्वेक्षण करण्यात आला आणि या मागास जातीमध्ये कोण कोण येतं याचं एक रिपोर्टिंग करण्यात आलं. त्या अनुषंगाने हा आयोग किती महत्त्वाचा आहे हा सगळ्या बहुजन समाजासाठी हे त्यावेळी सिद्ध झालेलं आहे. मित्रांनो, त्या मापदंडामध्ये रस्त्यापासून 2.5 किलोमीटर अंतरावर राहणारे, त्यांच्यापर्यंत पाण्याची व्यवस्था नसणारे, त्यांच्या विरुद्ध सगळ्या ज्या प्रगतीच्या वाटा त्यांच्यापर्यंत न पोहोचल्यामुळे हे सगळे वर्ग, समाज हे कसे मागास आहेत हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. आणि हे नेमकी आपल्या ज्या तथाकथित बहुजन समाज आहे त्यांना सांगण्याची गरज आहे. आपल्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये
जे मंडल कमिशनने जे रिकमेंडेड केलं आहे तेवढं आपल्याला आरक्षण मिळालं नाही, हे वस्तुस्थिती आहे. मी सुद्धा केंद्रीय कर्मचारी होतो. माझ्या ऑफिसमध्ये 250 लोकांचा स्टाफ होता. त्यामध्ये जे मागासवर्गीय जे दलित लोक होते त्यांना 100च्या जवळपास त्यांच्या आरक्षणामुळे त्यांना आरक्षण मिळालं. ब्राह्मणांना आरक्षण मिळालं, ब्राह्मणांना आरक्षण नाही पण त्यांना जास्तीत जास्त जागा त्यांना मिळाल्या. बहुजनाचे इतके 52% असं सुद्धा फक्त आम्ही 25 ते 30 लोक होते. असाच आकडा पूर्ण भारतभर रिझर्व्ह बँकेपासून तर या केंद्रीय कर्मचाऱ्यांना तुम्हाला हा दिसेल, हे मला नवीन सांगण्याची गरज नाही. बहुजन समाजाच्या जागृतीसाठी आम्ही 35 वर्षापूर्वी अत्यंत संघर्ष केला. त्यावेळेस फक्त फार कमी लोक राहायचे आणि आज सुद्धा ती स्थिती राहणार आहे. आणि खरं म्हणजे हे जे आपला मानवी मेंदू गुलाम आहे अंधश्रद्धांचा, त्या अंधश्रद्धांपासून दूर होण्याची गरज आहे. आणि बहुजन समाज यापासून कोणत्याच प्रकारचा प्रयत्न करताना दिसत नाही, कार्यक्रमाचं आयोजन करताना दिसत नाही. या उलट दलित समाजांमध्ये जास्तीत जास्त उपयोग अंधश्रद्धा निर्मूलनाचा करण्यात जातो आणि जास्तीत जास्त हजारो कार्यक्रम राबवण्यात येतात, कारण की त्यांना आज गरज आहे तरी ते राबवतात. पण ही जाणीव बहुजन समाजामध्ये नाही, ती जाणीव निर्माण करण्याची गरज आहे. आणि ते खरंच मागास आहे आणि त्या मागासलेपणाचा दूर करण्यासाठी मंडल आहे की असं इंजेक्शन आहे की त्यांचा उत्थान होऊ शकतो, त्यांची प्रगती होऊ शकते आणि जास्तीत जास्त लोकांना सरकारी कर्मचारी ते बनू शकतात, केंद्रीय कर्मचारी बनू शकतात, उत्थान होऊ शकतो. म्हणून आपल्याला त्यांना समजवण्याची गरज आहे. धन्यवाद. चौधरी सरांकडे मी येते. ज्यांनी इनिशिएटिव्ह घेतला आहे, जी इतकी महत्त्वाची बाब होती, त्याचा इनिशिएटिव्ह घेतला आणि जिथून सुरुवात झाली, सर तुमचे मत खूप महत्त्वाचे आहेत. आता मला हा जो आपण जी चर्चा ठेवलेली आहे हे मला वाटते आरक्षणाचा जन्म कसा झाला हे पण तुम्हाला सांगितलं पाहिजे की ते का आलं आरक्षण. हे आरक्षण हा जाती व्यवस्थेचा परिणाम कसा आहे ही सुद्धा मला वाटते चर्चा ठेवावी. कारण जाती व्यवस्था नसती तर आरक्षणाची गरज पडली नसती. म्हणजे जे जसं मनुस्मृतीचं आरक्षण आहे त्याला उत्तर म्हणून हे आरक्षण आहे, बाबासाहेबांचं म्हणा कोणाचं. मला असं आठवतं की मंडल कमिशनच्या त्या अहवालामध्ये उदाहरण दिलं आहे की 1857 तामिळनाडूचा एक रेव्हेन्यू अधिकारी तो म्हणे एकाच जातीचे लोक कसे काय सगळे नोकरीमध्ये येतात, दुसरे लोकच नाही का इथे. त्यांनी सांगितलं की सगळ्या जातींना नोकऱ्यांमध्ये त्यांना इंटरव्ह्यू घ्या, त्यांना पण नोकऱ्या द्या. तर त्या माणसानं, इंग्रज अधिकारी होतात, त्या इंग्रज अधिकाऱ्याला ओळखलं परत ब्राह्मण जातीचेच लोक नोकऱ्यामध्ये का आहेत, इतर शिकलेलं असून देखील त्यांना तुम्ही नोकऱ्या का देत नाही. तिथून सुरुवात झालेली आहे 1857, म्हणजे जो कधी त्या बंडाचा वर्ष आहे. तर तेव्हा त्याच्यानंतर मग तामिळनाडूमध्ये आरक्षणाची मोहीम सुद्धा जोरात सुरू झाली. पेरियर रामस्वामी किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये महात्मा फुल्यांनी किंवा शाहू महाराजांनी सुद्धा 1902 साली जे आरक्षण सुरू केलं. तर हे आरक्षण हे जाती व्यवस्थेचा वरचा उतारा आहे. तर ओबीसी SC ST हा गव्हर्निंग क्लास व्हायचा असेल तर त्यांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये जर नोकरी क्षेत्रामध्ये स्थान मिळालं तर हा गव्हर्निंग क्लास होईल खऱ्या अर्थानं. कारण त्याला दुःख ज्या उणीव आहे आणि म्हणून हा OBC SC ST यांच्यामध्ये सुद्धा समन्वय कसा होईल याचं सुद्धा आपल्याला असे कार्यक्रम घ्यावं लागेल. आणि ओबीसींची जी मानसिकता आहे किंवा हा शेती करणारा वर्ग आहे, प्रामुख्याने शेती करणारा वर्ग आहे. शेतकरी हा याला ज्ञानापासून शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं. ज्या जातींकडे शेती नव्हती त्या जाती, ब्राह्मणांकडे शेती नसल्यामुळे जास्त प्रमाणात शिकले आणि ते नोकरी क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणात गेलेले आहेत. आणि याच्यामध्ये ओबीसीमध्ये नुसतं हिंदू ओबीसी वगैरे नाही, हिंदू हा एक प्रकार विचित्र आहे. तर मुसलमानामधले ओबीसी, ख्रिश्चनांमधले ओबीसी, शिखांमधले ओबीसी हे सगळे मिळून यांनी सांगितल्याप्रमाणे हे 52% किंवा 60% होतात. तेव्हा संख्येच्या प्रमाणात जी मागणी महात्मा फुल्यांनी केली होती 1873 जात संख्येच्या प्रमाणामध्ये नोकरी क्षेत्रामध्ये स्थान मिळावं, तर तशी मागणी आपण केली आणि SC ST ओबीसींनी मिळून जर केली तशा सुद्धा चर्चा आपल्याला घेता आला पाहिजे असं मला वाटते. आणि आवाज पाहणारे जे प्रेक्षक आहेत त्यांचा कॅनव्हास आपल्याला वाढवता कसा येईल, नवीन सेक्शनमध्ये कसं काय जाता येईल, जे अनकन्सर्न्ड आहे ओबीसी, ज्यांना कळत नाही ओबीसी किंवा आरक्षण, त्यांच्यापर्यंत कसं जाता येईल याची सुद्धा तुम्हाला आखणी करता येईल. धन्यवाद. तसं हे बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे, बाहेर जे आहेत जेवढी आपली पॉप्युलेशन आहे. आणि सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स कुठेतरी इथे असतो की आम्ही रिझर्वेशनवाले नाही, त्यांना माहिती सुद्धा नाही आहे की त्यांना सुद्धा आहे. पण जसं कॉलेजेसमध्ये बघतो जे ॲटिट्यूड आजकालचे स्टुडंट जे कॅरी करतात त्याच्यात असं असतं की तुम रिझर्वेशनवाले, हम ओबीसी हमको नाही, म्हणजे तो एक वेगळा ॲटिट्यूड असतो. तर याच्यावर काय कार्य केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने तिथे पोहोचलं पाहिजे, सर तुमचे काय मत आहे त्याच्यावर? मला फक्त एवढंच सांगायचं आहे
की ओबीसी ही चळवळ तर ओबीसी आरक्षण आणि आरक्षणाचे फायदे हा विषय प्रत्येकापर्यंत गेल्यानंतरच याची जाणीव झाल्यानंतरच फक्त ओबीसी जागा होऊ शकतो. तर हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, ये हालात हर हालत में बदलने चाहिए. बस ही भूमिका आज आवाज इंडियाने उचललेली आहे. तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहे. प्रत्येकापर्यंत ही जनजागृती पोहोचण्याकरता प्रत्येक ओबीसी जागा झाला पाहिजे, एवढंच मी सांगतो. मुख्य गोष्ट म्हणजे सैशन अशी आहे की एका वक्त्यांनी मध्ये मुलाखत करा आणि एक मोठा महत्त्वाचा मुद्दा काढला की ओबीसीला जर जागवायचं असेल तर काहीतरी मोठी घटना घडली पाहिजे. बरं, एवढी मोठी घटना घडलेली आहे जी आजपर्यंत कधी घडली नाही जगामध्ये. 3 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. शेतकरी सगळे ओबीसीचे आहेत, 90% किंवा 60% तरी ओबीसीचे आहेत. ही घटना घेऊन ती उभी करू शकत नाही, ओबीसींना जागू शकत नाही. मग काय तुमची म्हणजे नेत्यांची प्रतिभा काय कामाची? तर मी म्हणतो हा असा मुद्दा घेऊन आमच्यानी आवाजाने देखील श्रेणी चॅनेल देखील हे कार्यक्रम सतत आयोजित करावे. थँक्यू सर. सपोर्ट शिवाय सगळ्या गोष्टी पॉसिबल नसतात. एकाला एकाची साथ हवीच असते. जसं सरांनी सांगितलं की ओबीसींना वर आणण्यासाठी एससीची साथ पण एक सगळ्यात मोठी मदत साबित होते. मॅडम, तुमचे विचार सांगा. मला असं वाटतं की ओबीसीपर्यंत खरंच जनजागृतीची फार गरज आहे. ही जी रिझर्वेशनमध्ये किंवा आरक्षणामध्ये ही जी तफावत आहे, म्हणजे जसं एज्युकेशनमध्ये स्टुडंटमध्ये एस सीसाठी जो कट ऑफ असतो तो फक्त 40 मार्कांचा, ओबीसीसाठी फक्त म्हणजे 70 मार्क आणि ओपनसाठी 112. ही जी तफावत आहे म्हणजे ओबीसी मुलांना किंवा या मुलांना जो संघर्ष करावा लागतो किंवा जे असा समाज आहे की त्यांना रिझर्वेशन काय आहे की हे माहीतच नाही. ही जी जनजागृती व्हायला पाहिजे. त्यासाठी मला वाटतं आवाज इंडियाने हे जे मुवमेंट हाती घेतली आहे तर त्याला एक आंदोलन म्हणजे जसं हार्दिक पटेलने केलं असं एक नाही, पण जवळपास लोकांपर्यंत पोहोचायसाठी. जशी माझ्या घरी कामवाली बाई आहे, मी तिला नेहमी म्हणायची की मुलांना शिकव, पण ती म्हणते अरे आम्हाला गरिबांना काय नोकरी लागणार आहे. मी तिला बरेच समजवण्याचा प्रयत्न केला की रिझर्वेशन आहे किंवा आरक्षण, पण ती ते काही समजायला तयार नाही. तर या लोकांपर्यंत पोचण्यासाठी आवाज इंडियाने काहीतरी मुवमेंट अशी करावी पाहिजे की जेणेकरून सगळ्यांपर्यंत हा विषय जाईल आणि सगळ्यांना कळेल की नाही एक आरक्षण म्हणजे काय आहे आणि आपल्या मुलांना शिकवलं म्हणजे आपल्या मुलांना कितपर्यंत नोकरी लागेल हे जोपर्यंत त्या लोकांना आणि गावखेड्यापर्यंत हे जेव्हा माहीत होणार नाही. आणि या बाबतीत आवाज इंडियाने कोणती तरी मुवमेंट घ्यायला पाहिजे. आपल्याबरोबर ओबीसी सेवा संघाचे मॅडम आहेत इथे. मॅडम, रिझर्वेशनमुळे खरंच फरक पडतो, हा जाणीव नसल्यामुळे अजून तेवढा मोठा फरक आपल्याला दिसला नाहीये, पण खरंच कुठपर्यंत आपण फरक हा एक्सपेक्ट करू शकतो? जो फरक पडायला पाहिजे होता तेवढा पडला नाही असं आपण म्हणतो, पण याच्यासाठी जे रूल्स बनवले गेले आहे ओबीसीमधले तेही तेवढेच कारणीभूत आहे. मंडल आयोगानुसार 25% जे मी अर्चना बर्डे, ओबीसी सेवा संघाची कार्यकर्ता आहे नागपूरची. जो फरक पडायला पाहिजे होता तेवढा पडला नाही असं आपण म्हणतो, पण याच्यासाठी जे रूल्स बनवले गेले आहे ओबीसीमधले तेही तेवढेच कारणीभूत आहे. मंडल आयोगानुसार 25% जे 25% ओबीसी समाज हा जो बनवला त्यांनी त्याच्यामध्ये 25%च्या वर जे मुलं होते ते 5 ते 15 वर्षापर्यंत शाळा ड्रॉपआउट होतात आणि 25%च्या वर मुलं जे होते ते कधी शाळेत गेले नव्हते. आणि आपण आरक्षण शैक्षणिक आरक्षण जे देत आहोत ते 12वीच्या नंतर देतं, जेव्हा की आपले ओबीसीतले मुलं 50%पर्यंत 10वी पासच होत नाही. हे जे आपण चुकीचे इथे नियम कायदे लावले आहे याच्यामुळेही मला वाटते आपली जी प्रगती आहे ती थोडी खुंटलेली आहे. याच्यापेक्षा आपली स्पीड वाढली असती प्रगतीची जर हे रूल्स व्यवस्थित लागू केले असते तर, व्यवस्थित स्टडी करून लागू केले असते तर. आपण सर्वांचा इथे सूर असा आहे की इथे आपला अवेअरनेस नाही ओबीसी समाजामध्ये, पण माझं म्हणणं याला जबाबदार कोण? मला वाटते आपण इथे जे काम करणारे जे कार्यकर्ता म्हणून घेऊन राहिलो आहे ते बहुतेक जास्त जबाबदार आहेत ओबीसी समाजापेक्षा. कारण हा जो ओबीसी समाज होता हा कष्टकरी समाज होता. इथे नवरा बायको मुलं सर्व कष्ट करायचे तेव्हा त्यांच्याकडे चूल पेटायची. त्यांनी जर एक दिवस कष्ट केले नाही तर चूल पेटायची त्यांची वांदे व्हायचे. आणि जे तथाकथित आपले धर्म पंडित म्हणू शकतो
त्यांनी जे रूल्स आणि रेग्युलेशन यांना दिले होते त्यानुसार ते फॉलो करून जगायचं. हे एक त्यांच्यावर हजारो पिढ्यानपिढ्या हजारो वर्षापासून ते चालू होतं. आणि तुम्ही म्हणताय की आता ह्या 50 वर्षात अवेअरनेस यायला पाहिजे, शक्य नाही आहे. त्यासाठी आपल्याला खूप फोर्स लावावा लागेल. बाबासाहेबांनी जसा फोर्स त्यांच्या समाजासाठी लावला तसा फोर्स आपण लावत नाही आहे. आणि याच्यामुळे जी स्पीड आहे आपल्या प्रगतीची ती कमी झाली आहे असं मला वाटतं. सर्वप्रथम मी आवाज चॅनलला अभिनंदन करतो की त्यांनी एक ओबीसी करता चांगलं व्यासपीठ तयार केलेलं आहे. जोपर्यंत ओबीसी हा सत्तेत आणि अधिकारात येणार नाही, त्याला प्रतिनिधित्व मिळणार नाही, तोपर्यंत त्या समाजाचं, त्या ओबीसीचं त्यांना प्रतिनिधित्व मिळणार नाही, तोपर्यंत ते प्रवाहात येणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे. याकरता ही प्रक्रिया एक प्रकारची आणि याकरता वेळ लागेल. ज्यावेळेस सुरुवातीला आरक्षण मिळालं संविधानाप्रमाणे SC आणि STला, त्यावेळेससुद्धा त्यांना प्रवाहात यायला वेळ लागला होता. ओबीसीला 92 नंतर जे एक रिझर्वेशन मिळालेलं आहे आणि ती परिपूर्ण नाही आहे. त्याच्यामुळं त्यांना अजूनही ओबीसीच्या लोकांना याची जाणीव नाही आहे की आपल्याला कुठलं जे रिझर्वेशन आहे काय. शिक्षणामध्ये नाही आहे, नॉन क्रिमिलियर आपलं क्रिमिलियरचं अट आहे. नोकरीमध्ये त्यांना प्रमोशन नाही, म्हणजे पूर्ण प्रमोशन नसल्यामुळं अजूनही ते अनभिन्न आहेत या बाबीमध्ये. आणि याकरता कोणीतरी मगाशी म्हटलं की समाजामध्ये आपण विखुरलेले आहोत. जातीप्रथा ही फार पुरातन काळापासून आहे, ती बदलणे आपल्या हातात नाही, शक्य नाही. परंतु ती एक संधी आहे असं मला वाटते आणि त्या संधीचा आपण फायदा घ्यायला पाहिजे. जे आज समाजाचे वर्षातून 2 ते 3 मेळावे होतात, वधूवर मेळावा होतो, स्नेहसंमेलन होतात आणि ती एक संधी याच्याकरता मी म्हणतो आहे की त्यामध्ये आपण बरीचशी लोकप्रतिनिधी, कोणी मुख्यमंत्र्यांना बोलावते, कोणी पालकमंत्र्यांना बोलावते आणि त्यांच्याकडे आपण आपल्या मागण्या मागतो. या ओबीसी लोकांनी याकरता आज थोडासा द्वेष आहे. बऱ्याचशा मंडळींनी सांगितलं की ओबीसीमध्ये आपण सवर्णांचा जवळपास जातो, ओबीसीची जेवढी जात आहे आणि मागासवर्गीय जे आहेत, अतिशूद्र आहेत किंवा बाकीचे आहेत त्यांना आपण दूर लोटतो. परंतु हा गैरसमज न म्हणता दूर करायला पाहिजे. सवर्णांना दूर करून जिथपर्यंत आपण SC STना जवळ करणार नाही तोपर्यंत आणि संघटित होणार नाही SC ST NT आणि SBC वगैरे जे काही आरक्षण वर्गीय आहे ते सर्व एकत्र येऊन जर आपण लढा दिला तर नक्कीच ओबीसीच्या प्रक्रियेला गती येईल आणि नक्कीच ओबीसीचा उत्थान होईल असं मला असं वाटते. हा खरं म्हणजे उपक्रम चांगला आहे, याबद्दल वाद नाही आहे. ओबीसी संघटित नाही आहे वगैरे वगैरे आणि मग त्यांना संधी मिळाली पाहिजे सत्तेमध्ये वगैरे, हे आपले भ्रम आहेत. खरं म्हणजे सत्तेमध्ये नाही म्हणजे काय नाही आहे, सत्तेत आपण आहोतच ना. सत्तेमध्ये कोण नाही आहे? ओबीसी तर मोठ्या प्रमाणात सत्तेमध्ये आहे. आपण महाराष्ट्राचा जर विचार केला, मी महाराष्ट्रापुरतं बोलीन, सत्तेमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत ना. फक्त मुख्यमंत्री नसेल समजा एखाद वेळेस, पण उपमुख्यमंत्र्यापर्यंत गेलेले आहेत ना, सगळं मंत्रिमंडळ आहे ना ओबीसीचं, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये. पण तरी सुद्धा त्यांच्यामध्ये स्पिरिट नाही. याचं कारण असं आहे की ओबीसी हा मतदार ओबीसी म्हणून मतदान करत नाही आणि म्हणून ओबीसीच्या लोकांनी जो ओबीसीच्या साठी करणारा असेल, त्याच्यासाठी लढणारा असेल त्यालाच मतदान करू, हे ज्या दिवशी ओबीसी ठरवतील. पक्षांचे दावे वगैरे जे आहेत ना, पक्षांच्या गुलामगिऱ्या, पक्षाच्या शेपटाला ज्या जशा माशा त्या शेपटाच्या भोवती बसत असतात की नाही, तर ते त्या शेपटीच्या सत्तेच्या शेपटाच्या भोवती बसण्याचं ओबीसी समाजातल्या मतदारांनी ठरवलं पाहिजे. नेते तर नालायक आहेतच. इतक्या वर्षात काय घेऊन बसलो आपण. आता जसं आमचे एक मित्र म्हणाले की मुख्यमंत्र्याला बोलावलं आम्ही. मुख्यमंत्र्याला काय, मुख्यमंत्र्याला माहित नाही का हे सगळं? त्याला बोलावल्यानं काय होते? त्यानं काय होत नाही. उलट आपण आपली गुलामगिरी व्यक्त सिद्ध करतो की आम्हाला तुमच्याशिवाय आमचं स्टेज चांगलं होत नाही. आणि त्याच्यामुळे सगळ्यात पहिले जर ओबीसीला काही करायचं असेल, आरक्षणाचे जे प्रश्न आहेत तर ओबीसीला स्वतंत्र झालं पाहिजे. ओबीसीने आधी स्वतंत्र झालं पाहिजे. ओबीसीने सगळ्या पक्षांची बांधिलकी तोडून दिली पाहिजे. जो आमच्या ओबीसीच्या प्रश्नासाठी लढेल तो आमचा नेता हे आधी ठरवलं पाहिजे. आणि त्याच्यावर 52% असलेला ओबीसी तो जर म्हणत असेल आम्ही लहान भाऊ आहोत, तरी फारच लाजीची गोष्ट आहे. स्वतः त्याला कळलं पाहिजे की मी ओबीसी आहे, मी 52% आहे. आणि बाबासाहेबांनी जर लोकशाहीप्रमाणे जर आपल्या घटनेप्रमाणे जर अधिकार दिला तर 52% मतं आपली आहेत ना, म्हणजे सरकारच आपलं यायला पाहिजे ना. आमच्याकडे सगळं आहे, चाब्या सगळ्या याच्या आहेत ना तुमच्याकडे लॉकरच्या, तरी सुद्धा तुम्हाला चाबी वापरता येत नसेल. गाडी तुमच्या हातात आहे, ते पेपर्स तुमच्या हातात आहे, चाबी आहे, पेट्रोल आहे, सगळं आहे, गाडी चालवता येत नसेल, स्टेअरिंग बसता येत नसेल, तर मग तुमच्यासारखे तर मग कुत्र्यासारखं फिरा गाडीच्या मागे, जो कोणी चालवेल त्याच्या मागे. हेच करत आलो ओबीसी. आणि ओबीसीने आपल्यामधल्या बदमाश नेत्यांना पहिले वाईट टाकलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, लोकशाहीच्या अर्थानं वाईट टाकणं म्हणजे जातीच्या अर्थानं म्हणत नाही. लोकशाहीच्या मतदानाच्या साठी ओबीसी समाजानं आपल्या भ्रष्ट नेत्यांना, आपल्यामधल्या स्वार्थी नेत्यांना वाईट टाकण्याचा निर्णय पहिले घेतला पाहिजे. ज्या दिवशी हे आपल्या नेत्यांना वाईट टाकण्याचा निर्णय घेतील
तो दिवस खऱ्या अर्थानं ओबीसीच्या स्वातंत्र्याच्या सुरुवातीचा पहिला शुभारंभ आपण म्हणूया. तोपर्यंत आम्ही काही नाही, बाबासाहेबांनी काही दिलं असेल, तुम्हाला किती झालं, अमृताच्या धारा तुमच्या डोक्यावर पडत असतील, दुधाच्या धारा पडत असतील, पण तुम्हाला दूध काय ना दारू काय ना पाणी काय यातला फरकच कळत नसेल तर ते काय आहे, काही पडलं तुमच्या अंगावरती तरी काही फरक नाही पडत. ओबीसी समाजानं स्वतंत्र झालं पाहिजे, मानसिकदृष्ट्या गुलामगिरी ती जरा बाजूला केली पाहिजे, नाहीतर मग काही खरं नाही. एवढंच मला असं वाटतं की या प्रसंगी सांगावं. बरोबर आहे, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणाराच हा चुकीचा ठरतो. ही आरक्षणाची चळवळ जरी महत्त्वाची असली तरी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेणं आवश्यक आहे. या देशामध्ये 2च जाती असं म्हटलं पाहिजे आणि हिंदीमध्ये प्रॉपर शब्द आहे, एक आघाडी आणि एक पिछाडी. ओबीसीने हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण पिछाडलेले आहोत आणि ओबीसीचा हा गैरसमज झालेला आहे की आपण सवर्ण आहोत आणि आपण उच्चवर्णीय आहोत. आणि ओबीसीला जी मरगळ आली आहे याचं कारण एकच आहे की त्यांना असं वाटतं की आम्ही पिछाडलेले नाही आहोत. बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं हे शूद्र आणि अतिशूद्रांना दिलं हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि जे यांना आतापर्यंत संधी मिळालेली नाही अशा लोकांना संधी देणं आवश्यक होतं, कारण या देशामध्ये शेवटी समता आणायची होती, समता प्रस्थापित करायची होती आणि सर्वांना समान संधी द्यायची होती. मग समान संधी जर द्यायची असेल तर कुठला तरी प्रोग्राम तुम्हाला राबवावा लागेल आणि म्हणूनच बाबासाहेबांनी आरक्षण दिलं. परंतु आता असं झालं आहे, नेत्यांची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की आरक्षण म्हणजे आम्ही कुठल्या तरी समाजावरती किंवा कुठल्या तरी समूहावरती केलेले उपकार आहे. या नेत्यांची ही जी भूमिका आहे ही त्यांना समजून सांगावं लागणार आहे की हे आरक्षण म्हणजे हे काही आमच्यावर केलेलं उपकार नाही आहे, ही बाबासाहेबांनी आम्हाला दिलेली ही संधी आहे. जर सगळ्या समाजाला, सगळ्या लोकांना जर समजा एका प्रवाहात जोडायचं असेल, सर्वांना संधी द्यायची असेल तर निश्चितच तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही. मग ते ओबीसी असो की मग दुसरे अल्पसंख्याक असो की मग शूद्र असो की अतिशूद्र असो, जोपर्यंत यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत ते मुख्य प्रवाहामध्ये येणार नाही. शासनाने सुद्धा प्रयत्न केले पाहिजे, ओबीसीच्या नेत्यांनी सुद्धा तेवढ्याच ताकदीने ते प्रयत्न केले पाहिजे, तरच या देशामध्ये खरं पाहिजे सर्वांना समान संधी दिल्याचं श्रेय प्राप्त होईल. धन्यवाद. थँक्यू सर. काही स्टुडंट्स जे इथे बसले आहेत त्यांना मला विचारायचं आहे की तुम्ही बाकी कार्यकर्ते आहेत जे यावर कार्य करतच आहेत, पण तुम्ही स्टुडंट म्हणून डेली बघता आणि लाईव्ह एक्सपिरियन्स घेता, तर आत्ताची जे सुरू आहे, जे जसं आपण बोलणार की व्हॉट्सअप वगैरे खूप चालतं, एक प्रचार पण असतात आणि नेगेटिव्ह जास्त चालतं. कितीतरी वेळेस आरक्षण या विषयावरती जोक्स असतात, हे पण आपण बघितलं असेल. असं सुद्धा म्हटलं गेलं आहे की आरक्षण के वजह से गधों को घोड़ों की रेस में दौड़ा रहे और विनर भी डिक्लेअर कर रहे. तर या बाबतीत असे जे मेसेज येतात, जे नेगेटिव्ह प्रचार एवढ्या वेगाने सुरू आहेत, तर इथे स्टुडंट्सची काय भूमिका असली पाहिजे? आम्ही स्टुडंट जेव्हाही कोणती एक्झाम देतो किंवा कोणताही फॉर्म भरत असतो त्यावेळेस सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे ओबीसी, ओपन आणि SC यांना लागणारी जी फीज असते याच्यामध्ये खूप तफावत असते. आणि या तफावतीमुळे खूप सारे मुलं आम्हाला डायरेक्टच म्हणून देतात की क्या तुम्हाला खूप कमी पैसे लागतात, तुम्ही मस्त फॉर्म भरता, हे करता, आणि तरी तुम्ही काहीच करत नाही. तर हा एक तात्काळ ते क्लॅशेस क्रिएट करून आला आजच्या टाईममध्ये. दुसरी गोष्ट अशी आहे की मॅडम जसा जो प्रश्न आहे की व्हॉट्सअपवर आजकाल खूप निगेटिव्ह कमेंट्स आणि निगेटिव्ह गतिविध्या सुरू आहे, तर त्यामध्ये काय व्हायला पाहिजे? जसं मला असं वाटते की आम्ही मोस्ट ऑफ द स्टुडंट्स म्हणजे यंगस्टर्स आजच्या टाईममध्ये जे गव्हर्नमेंट एक्झामची प्रिपरेशन करतात त्यासाठी लायब्ररी जॉईन करतात, आणि लायब्ररी जॉईन करत असल्यामुळे ते लोक खूप मोठ्या प्रमाणात तिथे उपलब्ध असतात, म्हणजे असतात. तर तिथे यांची म्हणजे मीडिया अगर कोणता प्रोग्राम ऑर्गनाईज करत असेल रिझर्वेशन ओरिएंटेटेड, त्यांना अलर्ट करण्यासाठी जागरूकता, ज्याला म्हणतात रिझर्वेशन अवेअरनेस, तर मला असं वाटते की इथे खूप मोठी याची एक चांगलं काम होऊ शकते. कारण की खूप साऱ्या ओबीसी लायब्ररीज आहेत, तिथे खूप सारे ओबीसी स्टुडंट्स पण येतात. आणि हे सांगण्याचे तात्पर्य हे आहे की अगर यूथ आपल्यासोबत जुळला किंवा यूथ अगर जागला तर तो येणाऱ्या पिढीला पण जागवेल. म्हणून मला तरी असं वाटते की सगळ्यात जास्त भर जे आहे हे यूथला देण्यात आलं पाहिजे. खूप लोक म्हणायचं असं की 2016 जो वर्ष आहे तो सामाजिक समता म्हणून आपल्या PMनी बोललेला आहे. मला बिलकुल असं वाटत नाही की हे सामाजिक समता वर्ष घोषित केल्याने सामाजिक समता होणार आहे, कारण की ते काही सामाजिक समता नाही आहे. बस एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवत आहे. थँक्यू. बऱ्याचपैकी भूमिका मांडली आहे की खरंच स्टुडंट्सनी कसं केलं पाहिजे, कारण आताची यंग जनरेशनच पुढचा विकास त्यांच्यावरती डिपेंड करतात. आता आपण बघतो की जसं युथ जनरेशनमध्ये स्टेटस सिम्बॉल खूप असतात, जे सर्वे करतात ते मला करायचं आहे, तर अजून सुद्धा डॉमिनेट केलं जातं जे ओपन कॅटेगरीमध्ये आहेत. हालाकी असं बघितलं आपण की
मार्क्स त्यांना कमी असले तर ते पैसे भरून वरती ॲडमिशन घेतात किंवा पैसे भरून ते पोहोचतात तिथपर्यंत, तेवढी कॅपॅसिटी त्यांच्यात असते. पण जो व्यक्ती रिझर्वेशन घेतोय तो रिझर्वेशन घेऊन त्याला कमीपणा दाखवतात बाकी की भाई तू रिझर्वेशन के वजह से ऊपर आ रहा है, म्हणजे तुझ्यात कॅपॅसिटी नाही असं म्हणून डॉमिनेट केलं जातं. तर अशा सिच्युएशन्समध्ये किंवा अशा सिच्युएशन्समुळे लोक मागे जातात आणि सांगत सुद्धा नाही की रिझर्वेशनमध्ये आम्ही कॅटेगरीत मोडतो किंवा आम्हाला गरज आहे. तर अशा सिच्युएशन्समध्ये काय करायला पाहिजे? याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की पेपर एकच असतो, मुलं पण एकच असतात आणि विषय पण एकच असतो आणि त्यामध्ये काही लोकांना जर समजा थोडेफार कमी जास्त मार्क मिळत असतो म्हणजे उपकार नाहीच आहे ते कमीपणाची काहीच भावना नाही आहे. एक म्हणजे असं आहे का काही मागासवर्गीयांसाठी वेगळा पेपर म्हणजे अत्यंत फारच सोपे प्रश्न असलेला पेपर निघाला आणि अपर क्लाससाठी फारच कठीण असलेला पेपर असं काही झालेलं आहे का? त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आमची मुलं टिकतात. म्हणजे सरळ अर्थ असा आहे की अलीकडे तर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की मागासवर्गीयांची मुलांना सुद्धा उन्नत जो समाज आहे त्याच्याकडे जास्त मार्क्स मिळायला लागलेली आहे. याचा अर्थ सरळ आहे की आरक्षणामुळं काही कोणाचं मेरिट्स कमी होतं हा कुठलाही भाग नाही. आम्ही एकच परीक्षा कंडक्ट करतो आणि त्या परीक्षेमध्ये सगळे लोक बसतात, सगळी मुलं बसतात. हे याचं सरळ उत्तर आहे. मेरिटच्या संदर्भात जी काही गोष्ट केलेली आहे आणि ज्याच्यामुळे आपल्याला कदाचित असं वाटतं की मी मेरिट नाही आहे आणि कोणीतरी जास्त मेरिट आहे. आता माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आलेला आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. त्यांनी जे काही मांडलं आहे त्यांनी असं म्हटलं की जो काही मागासवर्गीय आहे जो आरक्षण घेऊन ज्याला प्रवेश मिळतो त्याच्यामुळे देशहिताचा प्रश्न निर्माण होतो, म्हणून आरक्षणाचा फेरविचार केला पाहिजे असं एक त्यांनी आता मत मांडलेलं आहे. 3 कॉमेंट आहे त्यांची की आरक्षणामुळे देशहित धोक्यात येतो, नंबर 1. दुसरं त्यांनी कॉमेंट केलं होतं की आरक्षणामुळे आर्टिकल 15(4) ज्याच्यामुळे ओबीसींना रिझर्वेशन मिळतं त्याचंच कुठेतरी व्हायोलेशन होत आहे. आणि त्यांनी तिसरं कॉमेंट केलेलं आहे की आर्टिकल 14चं व्हायोलेशन होत आहे याच्यामुळे. आणि काय संदर्भ काय तर याच्यामुळे देशहित धोक्यात येत आहे. आता आपण मेरिटवर येऊ. याच्यावर मी चांगलं कॉमेंट केलेली आहे आणि ती कॉमेंट सगळ्या वर्तमानपत्रात येईल. माझं म्हणणं होतं सर्वोच्च न्यायालय की भारतामध्ये कोणीच मेरिट नाही आहे. आम्ही आव्हान केलं सर्वोच्च न्यायालय की तुम्ही प्रूव्ह करून द्या, कारण की मेरिटची परिभाषा ही जागतिक असते आणि ज्यांनी आतापर्यंत मग ते IIM असो की IIT असो की मग मोठ्या मोठ्या डिग्र्या घेतलेल्या आहेत त्यांनी आतापर्यंत भारतामध्ये, कारण की भारतामध्ये जवळजवळ केवळ आरक्षणाच्या माध्यमातून उच्च शिक्षणामध्ये केवळ 7% रिझर्वेशन आहे. आता मुद्दा असा आहे की किती नोबेल पारितोषिक मिळाले भारताच्या उच्चवर्णीय सर्वसाधारण विद्यार्थ्यांना, त्यांनी कधी प्रूव्ह केलेलं आहे का? आणि भारतामधली जी शिक्षण पद्धती आहे ती मेरिट निर्माण करणारी शिक्षण पद्धती नाही आहे. म्हणजे याचा अर्थ भारताची शिक्षण पद्धती मेरिट निर्माण करत नाही, भारताचा अभ्यासक्रम मेरिट निर्माण करत नाही, म्हणून ही चर्चा मेरिटची नाही आहे. रिझर्वेशन हा प्रकार मेरिटचा नाही आहे. रिझर्वेशन हा प्रकार काय म्हणतात ज्याला म्हणतो ना आम्हाला 60% मिळाल हा प्रकार नाही आहे. कारण की नोकऱ्या ज्या आहेत सरकारी नोकऱ्याच्या हा नोकऱ्यांच्या संदर्भात फक्त 7% नोकऱ्या आहेत. किती? 7%. आणि एवढ्याच नोकऱ्या एवढेच पद हे खाजगी क्षेत्रामध्ये उच्च पद आहेत, त्याच्यामध्ये रिझर्वेशन नाही. दुसरी गोष्ट पदव्युत्तर शिक्षणामध्ये ज्या खाजगी शैक्षणिक संस्था आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जे पेमेंट सीट आहेत 15% पेमेंटच्या सीट आहेत त्या सीटमध्ये कोणीही मेरिटच्या आधारावर प्रवेश मिळत नाही. या जागा सुद्धा ज्या पदव्युत्तर शिक्षणामध्ये आरक्षण असलेल्या 7% जागा आहेत तेवढ्याच जागा आहेत. मग आता सर्वोच्च न्यायालयाने याच्या संदर्भात कॉमेंट का नाही केली? या सगळ्या आधारावर देशाचं हित धोक्यात येतं याच्याबद्दल कॉमेंट का नाही केली? मान्य सर्वोच्च न्यायालयाने पत्रात लिहिलं की भारतामधली सगळ्यात चांगली व्यवस्था म्हणजे लोकशाहीची व्यवस्था, भारतीय राज्यघटनेची व्यवस्था ती अशा व्यक्तीने निर्माण केलेली आहे ज्याला शाळेमध्ये प्रवेश नाकारला होता, ज्याला शाळेमध्ये बसू देत नव्हतं, अशा माणसांनी निर्माण केली आहे आणि त्याच्यामुळे देश हित धोक्यात येतं. यूथला जर आपल्याला एकत्र आणायचं असेल, यूथ बेसिस जर अवेअरनेस टाकायचं असेल तर आपण सुद्धा म्हणजे जे माझे जेवढे सिनियर सर आहेत त्या सर्वांना सुद्धा ते तर म्हणजे स्वतः हे वक्ते आहेत, हे चांगल्या पद्धतीने मांडू शकतात. मग हे ज्या पद्धतीने मांडू शकतात त्याप्रमाणे त्यांचे मुलं सुद्धा, त्याच्यासाठी मला मग पुन्हा एक पिढी तयार करावं लागेल. तर पिढी तयार करताना पुन्हा आपण विचार करावा लागेल की आपण जे नेते मंडळी आहोत किंवा आपण जे व्यक्ती आहोत जे आपल्याला
येतं ते आपण आपले मुलं तयार केले का आपण की तयार केलं का बरं तयार केलं नाही? मग आपण दुसऱ्याला उपदेश देण्याच्या ठिकाणी जर आपण आपलेच मुलं जर तयार केलं ते जर सुद्धा समाजात जातील आपल्या सकट बाकीच्या यूथला पण ते जवळ करतील. एवढं मला सजेशन होतं. आणि दुसरं सजेशन की आपल्याला कॅडर कॅम्प घ्यावं लागेल. कॅडर कॅम्प 2 याच्यातून घ्यावं लागेल. कधी जर सिनियर सिटीजन जर असतील तर त्यांनी आपल्या ऑफिसेसमध्ये घ्यावं. विद्यार्थ्यांसाठी असेल ते विद्यार्थी जे पारंगत असेल जे आपल्या याच्यामधून जे तयार करून विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांनीच कॅडर कॅम्प वसतिगृह किंवा वाचनालय किंवा महाविद्यालय या ठिकाणी घ्यावं आणि त्यावर पार्श्वभूमी मांडावी. आणि जनरली ओबीसीना जर स्पेशल कॅडर कॅम्प घ्यायचा असेल तर त्यांना माझं एक सजेशन आहे की आंबेडकर आणि बुद्ध किंवा फुले सांगू नये. याचा रिझन कारण त्यांना जेव्हा आंबेडकरापासून आपण सुरुवात करतो त्यांना डायरेक्टली वाटतं की यार आंबेडकर सांगणार आम्हाला ऐकायचंच नाही याचं. तर त्यांना सांगायचं आहे तर मग त्यांना वेगळं सांगावं लागेल. त्यांना सांगावं लागेल आपलं छत्रपती शिवाजी महाराज सांगावं लागेल. त्यांना संभाजी महाराज सांगावं लागेल. त्यांना पुन्हा आपल्याला संत गाडगेबाबा सांगावं लागेल. संत तुकाराम सांगावं लागेल. संत तुकडोजी सांगावं लागेल. हे सांगावं लागेल आपल्याला. कारण तोपर्यंत ओबीसी हा अवेअर होणार नाही. देवधर्माच्या विडक्यातून जर त्याला सोडायचं असेल तर आपल्या महापुरुषांना त्यांना सांगावं लागेल. पण ते मग टेक्निक आपण आपल्या पुन्हा यांनी सांगतो का? किंवा आपण जेव्हा चढवट टाकतो किंवा कुठे पण टाकतो तर फक्त सुरुवात आपण कुठून करतो मग पुन्हा विचार करावा लागेल. आणि हे जर कॅडर कॅम्प झालं त्यातच कॅडर कॅम्प आवाज इंडियानी प्रत्येक दिवशी म्हणजे लाईव्ह टेलिकास्ट करावं असं वाटतं. थँक्यू. मी अशोक खोबरागडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एम्प्लॉईज असोसिएशनमध्ये आम्ही काम करतो. मागील काळात जाणे अर्थ नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं संविधान दिलं. तो RSS काय करतो त्याला करू द्या, मोदी काय करतो त्याला करू द्या. आणि या वर्गात जो आता एक बुद्धिजीवी वर्ग तयार झालेला आहे या वर्गाची आणि तो एक रिटायर्ड वर्ग झाला आहे या वर्गाची जिम्मेदारी काय असायला पाहिजे. आता कुठल्या तरी प्रमाण असो 5 असो 10 असो 2 असो 1 असो कुठल्या तरी पद्धतीने जो एक वर्ग तयार झाला आहे ही याची जिम्मेदारी आता आहे असं मला वाटतं. 1956 नंतर बाबासाहेबांनी दीक्षा दिली. भूतोड भविष्य अति मागासवर्गीय समजल्या जाणाऱ्या त्या महासमाजाला कुठल्या व्यक्तीने हे रसीद दिली नसेल की हा समाज वेळा वर येईल. आणि तो समाज ह्या 50 वर्षामध्ये आज वर दिसतो याला काय करायला असायला पाहिजे. यात सुद्धा समीक्षा अवलोकन ह्या ओबीसीने करायला पाहिजे असं एक माझं सजेशन आहे. हा जो फरक 50 वर्षात जे दलित चळवळ जे बाबासाहेबांची खूप आज 50 संघटना असतील मी मान्य करतो. पण 50 संघटना हा कशा ॲक्टिव्ह आहेत हक्काची जाणीव आहे. आज 50 वर्ष झाल्यानंतर 60-70 वर्ष झाल्यानंतर ओबीसीला आम्हाला सांगावं लागतं हा माझ्यासाठी श्रद्धेचा गोष्ट आहे. आदरणीय माननीय कांशीरामजी जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये गेले ते काही घेऊन गेले नाही. ते बाबासाहेब घेऊन गेले ज्योतिबा फुले घेऊन गेले आणि तिथले लोक म्हणाले कोई तो भी आदमी आया एक चाय कोट वाला फोटो उसके साथ में और एक फेटेवाला आहे. आज ती क्रांती ती दिसते आहे. आणि जोपर्यंत हा विचार यांचा ओबीसी समाज त्यांच्या घरात येणार नाही त्यांना अंधश्रद्धेतून मुक्त करणार नाही तोपर्यंत ओबीसीची उन्नती आरक्षण मुद्दा वेगळा आहे त्याला आम्ही जिम्मेदार आहोत. हे त्यांनी आता बुद्धिजीवी लोकांनी हा विचार करायला पाहिजे. धन्यवाद. साथियों, ये जो ओबीसी जो रिजर्वेशन है ओबीसी का जो मंडल कमीशन के हिसाब से 52% इसका पॉपुलेशन है. लेकिन सेंट्रल गवर्नमेंट में मात्र 27% रिजर्वेशन मिल रहे हैं. तो हमारा सबसे पहला इशू होना चाहिए ओबीसी रिजर्वेशन को लेके कि जो ओबीसी जो है उसका 52% रिजर्वेशन 52% पॉपुलेशन है तो उसको 52% पॉपुलेशन के हिसाब से उसको 52% रिजर्वेशन मिलना चाहिए जो आज 27% रिजर्वेशन मिल रहे हैं. और इसके ऊपर हमारा सबसे बड़ा जो तर्क ये है कि तमिलनाडु में मात्र ओबीसी को 50% रिजर्वेशन है. मात्र ओबीसी को. महाराष्ट्र में ओबीसी के लिए मात्र 19% रिजर्वेशन है. तो हमको महाराष्ट्र के लोगों को ओबीसी को तमिलनाडु और कर्नाटक से सीखना चाहिए कि जब वहाँ के ओबीसी ने 50% हिस्सा अपना हासिल कर लिया तो हम लोग यहाँ 19% लेके क्यों शांत हैं. कम से कम सेंट्रल के बराबर 27% तो करा ले भाई. 27% से तो भी किसी भी हाल में कम नहीं है. अगर 27% भी करते हैं तो 8% रिजर्वेशन मिलता है जो 8% बहुत बड़ी चीज़ है. आज 4% गुजर बोल रहे हैं उनको नहीं मिल रहा है लेकिन अगर 8% तो हमारा महाराष्ट्र में डेफिसिट है सेंट्रल की तुलना में. सेंट्रल में 27% है महाराष्ट्र में ओबीसी के लिए 19% है. तो साथियों हमारे को पहले अपने इशू जो ओबीसी रिजर्वेशन है
ओबीसी रिजर्वेशन को लेके चर्चा है, तो ओबीसी रिजर्वेशन के जो इश्यूज है उसको तार्किक आधार के ऊपर हाईलाइट करना चाहिए और उसको नंबरिंग करना चाहिए कि फर्स्ट इशू हमारा क्या होना चाहिए ओबीसी रिजर्वेशन को। तो फर्स्ट इशू हमारा ये होना चाहिए कि जो 27% जो रिजर्वेशन है उसको बढ़ा के ओबीसी की आबादी की तुलना में 52% किया जाए रिजर्वेशन। दूसरा बात, अन्य राज्यों में भी, जो महाराष्ट्र में 19% है, छत्तीसगढ़ में ओबीसी के लिए मात्र 14% है, 12 या 14% है, मध्य प्रदेश में भी है। तो ये सब राज्यों में भी जो 12%, 14%, 18% रिजर्वेशन मिल रहा है, जो उनके आबादी के अनुपात में नहीं है, तो हर राज्यों में भी ओबीसी को उनके आबादी के अनुपात में रिजर्वेशन मिलना चाहिए। ये हमारा नंबर 1 का इश्यू होना चाहिए सभी जगह, ये इसके लिए। तो साथियों, ऐसा बात नहीं है कि हम लोग अगर करें तो नहीं होता है, हमको अपने जो इश्यूज है उसको प्रॉपरली आइडेंटिफाइड करना चाहिए और उसको प्रॉपरली तरीके से करेंगे तो ये बहुत संभव है। मैं जो बता रहा हूँ, अगर ये आपको सही में उचित लगता है तो आप आपके एरिया का नगर सेवक जो चुन के आया हुआ है वो किसी न किसी आरक्षण के तहत चुन के आया है। सिर्फ पक्ष का बैनर लग गया, लेकिन वो ओबीसी के एसटी विजेंटी के तहत चुन के आया हुआ है। तो मैं ये चाहता हूँ कि आपका जो लक्ष्य पहले अपने घर के तरफ खींच के लेके आइए फर्स्ट स्टेज पे। सेकंड स्टेप पे वो भैया मेरे दोस्त ने एक बराबर बोल दिया था कि भैया हमको किस तरीके से टारगेट करना चाहिए, हमारा अचीवमेंट किस तरीके से होना चाहिए, यही हमको कवर नहीं हो चुका। हमारे पास सब्जेक्ट्स इतने सारे हैं लेकिन हमको उसको सही तरीके से रखना नहीं आ पा रहा है। इसके कारण ये हो रहा है, सबको तो सब कुछ कहना है, सर की बात बराबर है, लेकिन हमको रखना किस तरीके से, कौन से स्टेज बाय स्टेज कौन से कवर करने हैं। तो सबसे पहली बात यह है कि भाई हमारे आजू बाजू में हमारे दोस्त लोग जो हम उसी को ही आज तक कन्विंस नहीं कर पा चुके हैं कि भैया तू मेरा ओबीसी का एक अंग है। यही हमारी वहाँ की कमजोरी है। पहले इस बेसिक ग्राउंड को पहले जब तक हम क्लियर नहीं कर सकते तब तक हम आगे नहीं जा सकते। सेकंड थर्ड पार्ट आता है कि आपके ऑफिस में आपके जो कलीग्स हैं उनके साथ कैसा बिहेवियर करते हैं। आपके कलीग्स भी ओबीसी एसटी विजेंटी से बिहेवियर करते हैं, आप उनके साथ क्या बिहेवियर करते हैं। आपके स्टूडेंट दोस्त लोग हैं उनके साथ आप क्या बिहेवियर करते हैं, ये भी सब चीज़ें मायने रखती है। ये जो स्ट्रक्चर से आप जब तक समझ नहीं पाओगे, आप कितना भी लिखोगे, कितना भी डाटा कलेक्ट करके आओगे, लेकिन उसके इम्प्लीमेंटेशन कैसा करना यही हमें एक तरीके से क्लियर नहीं हो पा रहा है। इसके लिए ही आवाज़ इंडिया ने और पूरे टीम ने एक स्ट्रक्चर रखा हुआ है। आपके एरिया का जो नगर सेवक है वो कौन से कैटेगरी से चुनकर आया हुआ है, वहाँ पे हमें बुलाइए, हमारे आवाज़ इंडिया को बुलाइए। वहाँ पर आने के बाद उस एरिया में ओबीसी के बारे में क्या स्ट्रक्चर करना है, या आप हमको ड्राफ्टिंग दे दीजिएगा। आपके जो भी नॉलेज है वो अपन प्रिंट मीडिया पे उसको अपन नोट आउट कर सकते हैं, साथ में कॉलेजेस में भी कवर कर सकते हैं। और यही प्रोग्राम इस तरीके से ओबीसी का प्रोग्राम, ओबीसी एसटी विजेंटी का आपके ऑफिस में हम कैसे लगा सकते हैं, आवाज़ इंडिया की तरफ से कैसे उस ऑफिस में आ सकते हैं, वहाँ के लोगों को उनकी क्या कठिनाई है उसके बारे में आवाज़ इंडिया वहाँ तक कैसे पहुँच सकता है। हर क्षेत्र में हर ठिकान पे आवाज़ इंडिया वहाँ पे पहुँचना चाहिए, तभी ये ओबीसी का मंच सही तरीके से साझा होगा और आगे की पिढी तक इसको लेके जा सकते हैं। सर्वप्रथम मी आवाज इंडियाचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आवाज इंडियाने जो आजचा विषय ठरवलेला आहे की सध्या आरक्षणाची स्थिती काय आहे आणि त्याकरता सकाळी कांबळे सरांनी सांगितलं की त्याकरता तुमचे प्लॅन्स काय, पण त्या अनुषंगाने आरक्षणाची गरज काय आहे याविषयी नागेशदारांनी बऱ्यापैकी त्यांना मिळालेल्या अवधीमध्ये सर्वांना समजवण्याचा प्रयत्न केला। समता या देशामध्ये नसण्याचं कारण की विषमतेने बिमार असलेले लोक, विषमता या देशामध्ये जहर पसरवणारे लोक, ज्यांना आम्ही RSS म्हणतो किंवा मनुवादी म्हणतो, या लोकांना जर काउंटर करायचं असेल तर हा समाज आला पाहिजे। हा 1956 साल म्हणजे आज देश स्वतंत्र झाल्यानंतर 65 वर्षामध्ये जी काही स्थिती आहे त्याच्याकडे जर आम्ही पाहिलं तर एकही म्हणजे 206 राष्ट्रामध्ये एकही ओबीसी गव्हर्नर नसणे, राजदूत नसणे, एकही सुप्रीम कोर्टामध्ये जज नसणे, ही गोष्ट काही ओबीसी मध्ये अकल नाही किंवा मेरिट नाही हा प्रकार नाही, तर त्यांच्यामध्ये असलेला न्यूनगंड आहे। ही न्यूनगंड कोण तयार करतो? जो न्यूनगंड बाबासाहेबांनी किंवा फुले आंबेडकरच्या विचारांनी दलित समाजामध्ये, फक्त SC मध्ये नाही, जे बाबासाहेबांच्या विचाराला मानतात त्यांच्यातला निघालेला आहे। या न्यूनगंडांनी पोखरलेला हा सर्व समाज आहे आणि ओबीसीचं नाव घेऊन आंदोलन उभं करून
जर आम्ही कुठल्या राजकीय पक्षाच्या नेतृत्वात काम करत असतो आणि आम्ही संख्येने ओबीसी जास्त आहे म्हणजे ओबीसीचं कल्याण होईल अशातला प्रकार नाही, कारण ते लोक त्या त्या पक्षाचे सर्वंट असतात. माझं पहिलं सजेशन्स आहे की ओबीसीची चर्चा सुरू असताना ओबीसीमध्ये ज्यांनी जे काही नितीन भाऊ बोलले की त्यांचं योगदान आहे या लोकांचं सातत्याने चर्चा काय दररोज ठेवा. त्याच्यामुळे एक फायदा होईल की ओबीसी लोक आवाज इंडिया पाहावी. मी पाहतो, मला खूप आनंद वाटतो. समताशील करुणा काय आहे हे आवाज इंडियावरून करते. कुठलाही तमाशा नाचगीर होत नाही. म्हणजे गावातला ग्रामीण कलाकार आवाज इंडियातून पाहायला भेटतो. छाती फुगते माणसाची. हा ओबीसीला कळलं पाहिजे, त्याचं वचन आलं पाहिजे. रिझर्वेशन नाही पाहिजे. अरे तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सोबत ताटाला ताट मिळालं म्हणून समता प्रस्थापित झाली आहे का या देशा? आणि हा आमचा अधिकार आहे, कारण या देशाला समता आम्ही शिकवली, जगाला शिकवली आम्ही समता. जगाला लिपी, जे दादांनी सांगितलं, स्क्रिप्ट आमच्याकडे होती. हिंदू संस्कृतीचा वारसा, सिंधू संस्कृतीचा वारसा आमच्याकडे होता. तो जगाला देण्याकरिता रिझर्वेशन हे दिलेलं एक हतियार आहे. आणि त्याचं आंदोलन पुनश्च एकदा, मग प्रायव्हेटमध्ये असो, सर्व SC ST ST येतील, ओबीसी येतील, मायनॉरिटीज येतील, याप्रमाणे चाललं पाहिजे. आणि त्या जागा नोकऱ्या मिळवण्याकरता सातत्याने आवाज इंडियाने कार्य केलं पाहिजे. माझ्या आवाज इंडियाला या कार्यक्रमाकरता मनापासून शुभेच्छा आहे. तर बाबासाहेब म्हणतात, साम्राज्यवादाच्या विरोधात जर लढाई तर सगळ्या सामाजिक संघटनांचा सामायिक मंच पाहिजे. सगळ्या सामाजिक संघटनांचा सामायिक मंच पाहिजे. संघटना विलीन करायची गरज नाही, तरच तुम्ही ही लढाई लढू शकता. तो ओबीसीच्या ज्या असंख्य संघटना आहे, आम्ही ओबीसीच्या हितासाठी एका ठिकाणी बसायला तयार आहो का, हा पहिला मुद्दा. आरक्षण तो नंतर पाहू आपण. हा याच्यावरती चिंतन पहिले जा. त्याच्यासाठी फक्त आवाज इंडियानेच केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं. आम्ही काय केलं पाहिजे तर वेळ, बुद्धी आणि पैसा समाजासाठी देण्यात किती ओबीसीचे कार्यकर्ते आहेत, हा पहिले या चिंतनाचे विषय याच्यावरती बैठक करा. सगळ्या ओबीसी, अरे एका जातीमध्ये 12 जाती आहेत. आम्ही मागे सोनारांच्या संघटना, 11 संघटना, 125 लोकांना एका ठिकाणी. अरे बाबा, तुम्ही ओबीसी म्हणून एका ठिकाणी एक जात म्हणून तरी बना आणि याच्या बुद्धाच्या मैत्री भावनेने राहा, तरच आरक्षणाची लढाई लढता येईल. ना तर नुसती बारबंदाव जिकडे तिकडे आरक्षणाची लढाई, आरक्षणाची लढाई एवढी साधी नाही. आणि जेव्हा VP सिंगांनी लावला, 0 बजेट लागलं. आधी सेंट्रल गव्हर्नमेंट आणि रिक्रुटमेंट बंद आहे, स्टेट गव्हर्नमेंट रिक्रुटमेंट नाही. सांगा काय भेटणं आरक्षणाचं? याच्यावरती आम्ही चिंतन करतो का? तर याच्यासाठी शिक्षणाचे प्रश्न आहेत, हे जनतेपर्यंत ओबीसीपर्यंत आम्ही घेऊन गेलं पाहिजे. खाजगीकरण शिक्षणाचा जो सत्यानाश झालेला आहे सगळा, याच्यावर आम्ही कोणी बोलत नाही. दुसरा आहे रोजगाराचे प्रश्न. आज बेरोजगार, करोडो शिकलेले बेरोजगार आहेत. ओबीसीचे शेतकरी आत्महत्या. बाबासाहेब म्हणतात, मूलभूत उद्योगधंदे, बेसिक उद्योग सरकारच्या नियंत्रणात पाहिजे. हे आंदोलन आम्ही चालवतो का? ते नाही. आमचे नेते चालव, जनतेने वा 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 आगे बढो नेताजी हम तुम्हारे साथ. ते तसं नाही आहे. मूलभूत उद्योगधंदे सरकारच्या नियंत्रणात राहिले पाहिजे. याचं आंदोलन ओबीसीने, SC STने चालवावं या देशात. शिक्षणाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे, याचं आंदोलन आम्ही या देशात चालवलं पाहिजे. वर्णहीन जातीने समाजाचं निर्माण या देशात झालं पाहिजे, हे आंदोलन पाहिजे. मूलभूत उद्योगधंदे सरकारच्या नियंत्रणात, हे आंदोलन. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, बेसिक, हे करण्यासाठी पैसा लागतो. मोदी म्हणते आमच्याजवळ पैसा नाही. 30,000 टन या देशाच्या, 30,000 टन सोनं देशाच्या मंदिरात आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी 1932 मध्ये मुद्दा ठेवला होता, माहिती आहे? बाबासाहेबांनी 53-54 दरम्यान मुंबईमध्ये शिर्डीच्या साई भक्तांचा मेळावा होता. त्याच्यात बाबासाहेब म्हणतात, अरे मंदिरातला पैसा करा जनहितासाठी. ह्या मुद्द्यावर बोलताना एकही विचारवंत या महाराष्ट्रात दिसत नाही. आणि ह्या मुद्द्यांवरती सारा समाज जर एक झाला तर या देशात परिवर्तन आल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. या ठिकाणी जे आपण ओबीसी म्हणतो आहोत, या ओबीसी मध्ये 341 जाती आहे, जे काही म्हणतात तुम्ही त्याप्रमाणे भारताच्या. आता जी यात ओबीसी ठिकाणी काय होतं की या ओबीसी मध्ये जाती आहे. जो कुंभार जातीचा आहे त्याला कुणब्या जातीची भीती वाटते, कारण कुणबीच खाऊन घेतो म्हणते, माळीच खाऊन घेतो म्हणतो, तेलीच खाऊन घेतो. लक्षात घ्या. त्यासाठी काय की आपण आवाज इंडियाने फार मोठा अवेअरनेस आणलेला आहे की ह्या लोकांमध्ये अवेअरनेस यावं. तर जर आपण भाईचारा कमिटी जर स्थापन जर केली, त्या समाजात, त्या जातीमधल्या, त्या जातीमधले लीडर जर आपण निर्माण केले, त्या जातीमधले जर महिलांना समोर जर आणले आणि त्यांना जर ह्या विचारपीठावर आपला विचार मांडायला दिलं की तुमची सामाजिक स्थिती कशी आहे, आर्थिक स्थिती किती आहे, राजकीय स्थिती कशी आहे, की त्या समाजामधला तो एक लीडर निर्माण होईल, त्या समाजामधला तो कार्यकर्ता निर्माण होईल. आणि जेव्हा आपण ओबीसीला जागृतीची भावना म्हणतो, ओबीसीला जागृत करणे म्हणजे त्या जातीला तिथे जागृत करणे. त्या जातीमधला मनुष्य तो ह्या जातीशी घाबरतो. जशा मोठ्या जाती असतात कारण हे सर्व यांच्या चौकडे, याच्यामध्ये आर्थिकता मजबूत आहे, शिक्षणाचं प्रमाण जास्त आहे,
याच्यामुळे सर्व जागृती आहे, त्यामुळे त्या समाजापर्यंत ही जागृती पोहोचत नाही. हे जागृती पोहोचवण्यासाठी आणि यापूर्वी काय होतं की आपल्याकडे असे चॅनल नव्हती, अशा प्रकारचे आपल्या लोकांमध्ये अवेअरनेस आणण्यासाठी कोणत्या प्रकारचा स्वतः प्रिंट मीडिया किंवा हा इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता. आज आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक मीडिया आलेला आहे. ह्या मीडियामुळे काय होईल की आपल्या समाजात जो आरक्षणाच्या बाबतीत म्हणतो, आज कितीतरी देवळामध्ये आपल्याच तेल्या माळ्या कुंब्याच्या बाया जातात, यांना सुद्धा त्यामधली महिला जर समोर आली ती म्हणायला लागली की आपण कमीत कमी जो पैशाचा देवळात आपण फक्त स्वतः त्याची स्थिती पिती जे काही संतेवार आहेत तीच आपण साजरी करू नये, तर तोच मोठा बहिष्कार होऊ शकतो. म्हणजे आवाज इंडिया चॅनलनी हा जो उपक्रम चांगला केलेला आहे, त्याने एक भाईचारा कमिटी स्थापन करावी आणि जे जातीतले त्या जातीतल्या लोकांना, त्या जातीतल्या नेत्यांना, त्या जातीतल्या कार्यकर्त्यांना समोर आणण्याचा जर प्रयत्न केला तर या विचारपटामध्ये मोठा संदेश जाऊ शकतो आणि एक जनजागृती होऊ शकतो, अवेअरनेस आणू शकतो. एवढं बोलून मला बंद करतो. मी ज्ञानेश्वर रक्षक. मित्रांनो, चर्चा फार चांगली झाली आणि आवाज इंडियाने चांगला प्रयोग या ठिकाणी राबवला. कारण या देशाला सगळे महापुरुषांनी विचार दिला, पण तो विचार आमचा पोथीनिष्ठ आहे, तो लाल फडक्यात बांधलेला आहे आणि आम्ही प्रतिमेवर फुलं वाहनं सुरू ठेवलेलं आहे. आणि म्हणून या फुलं वाहनाच्या बाहेर येऊन त्या लाल फडक्यातली जर आम्ही विचार बाहेर काढले आणि ते डोक्यात राबवले तर मला असं वाटतं की ओबीसी जागृत होऊ शकतो. मुद्दा आणखी एक आहे की खाजगीकरण झपाट्याने वाढत आहे आणि मला असं वाटतं की आरक्षणावर चर्चा करण्यापेक्षा मालक बनो अभियान हे जर आम्ही सुरू केलं तर आमच्यामधले सुप्त गुण हे उद्योगाचे आहेत. उद्योगाची वृत्ती ही ओबीसी मधल्या प्रत्येक समाजामध्ये आपापलं कलाकौशल्य आहे. आपण त्याला जाती व्यवस्थेत वाटल्या गेल्यामुळे ते आम्ही हीनता त्याच्यामध्ये निर्माण झाली आहे. तर ती कौशल्यता जर पुन्हा आम्ही एकदा जागृत केली आणि आम्ही उद्योगी कसे होऊ शकतो, आम्ही मालक कसे बनवू शकतो, कारण एक मालक हजारो कुटुंबांना पोसू शकतो. सगळे उद्योगी होणार नाही, पण सगळे मिळून जर आपण एकत्र येऊन वेगवेगळ्या, कारण तुम्ही एक लक्षात ठेवा की आता आमची भूमिका कशी असली पाहिजे की आम्हाला आरक्षणातून मुक्त करा आणि जे या देशात मायनॉरिटी आहे, जे उच्चवर्णीय स्वतःला समजतात त्यांना आरक्षण द्या, अशी भूमिका जर तुम्ही, कारण एक आहे कधी आंदोलन चालवायचं असेल तर उलट्या दिशेने जर तुम्ही चालवा तर ते सरळ दिशेवर येऊन पोहोचतं. तुम्ही ज्या दिवशी म्हणाल की हे आंदोलन उलटं चालवा की आम्हाला आरक्षण नको, त्या दिवशी बरोबर त्यांच्यामध्ये घबराट निर्माण होईल आणि ते रस्त्यावर येतील आणि आम्ही मालक बनल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. धन्यवाद. सर्वप्रथम आवाज इंडियाचं मनस्वी अभिनंदन, कारण एक चांगला उपक्रम आपण हाती घेतला आणि काळाची गरज आहे. सर्व लोकांनी चांगले विचार मांडलेत, त्यातनं बऱ्याचशा काही आपल्याला डायरेक्शन्स मिळाल्या. मध्यंतरी 24 आणि 25ला भारतीय पिछडा ओबीसी संघटनेच्या माध्यमातून आम्ही 24-25ला MLA हॉस्टेलमध्ये ऑल इंडिया लेव्हलवर एक कन्व्हेन्शन घेतलं होतं. चांगली चर्चा झाली आणि त्या चर्चेमधनं जे काही चांगले ठराव आलेत ते आपल्या ओबीसीच्या मागण्यांसंबंधात, SC STच्या मागण्यासंबंधात फार पूरक आहेत. ते मी आपल्यासमोर वाचून दाखवतो आहे. पहिला ठराव होता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्री फुले यांना भारतरत्नाने सन्मानित करण्यात यावं. दूसरा एक ठराव आम्ही पारित केला होता, देश में ओबीसी की वर्गन्याय जाति गणना होनी चाहिए. तीसरा ठराव होता, देश के सभी राज्यों में ओबीसी की स्थिति पर स्वतंत्र व्हाईट पेपर निकलना चाहिए, ज्याला आपण श्वेतपत्रिका म्हणतो. त्याच्यानंतर 14 ठराव होता, ओबीसी वर्ग को पदोन्नति में आरक्षण मिलना चाहिए. केंद्र सरकार के अधीन विज्ञान एवं तंत्रज्ञान या शैक्षणिक संस्थाओं में ओबीसी के आरक्षण को लागू करना चाहिए मंडल आयोग के अनुसार. 52% ओबीसी वर्ग को मानव विकास के सभी क्षेत्रों में 52% आरक्षण मिलना चाहिए. SC ST समाज को जो एट्रोसिटी एक्ट है वो ओबीसी समाज को भी लागू करना आवश्यक है. और मुझे लगता है कि ये सभी सेंसिटिव इशू है. सेंसिटिव इशू अगर आपको हल करने हैं तो वो सेंसिबली हल हो सकते हैं, ना कि हार्ड टोन से. क्योंकि होता ऐसा है कि हम जो बातें कहना है वो तो नहीं कहते, लेकिन जो नहीं कहनी है वो कह जाते, एंड देयर वी कमिट अ बिग मिस्टेक. तो ये सब सजेशंस मैं आपके माध्यम से सभी जनता में प्रकाशित करना चाहता हूँ. धन्यवाद. थैंक यू सर. चर्चा काफ़ी अच्छी चली और मैं माफ़ी चाहूँगी जिनको आज बोलने नहीं मिला, क्योंकि अब ये शुरुआत है
और आगे ऐसे कार्यक्रम काफ़ी सारे होने ही वाले हैं। आपके व्यूज़ पब्लिक तक ज़रूर पहुंचेंगे, आवाज़ इंडिया टीवी के ज़रिए पहुंचेंगे। और सबसे पहले तो धन्यवाद देना चाहूँगी कि आप सब लोगों ने अपना महत्वपूर्ण वक्त निकालकर यहाँ पर आप उपस्थित रहे। अलग अलग संगठन से थे, ओबीसी के साथ साथ यहाँ पर काफ़ी सारे दूसरे कैटेगरीज से भी जो है, जो एससीज है, एसटीज है, वो भी सपोर्ट के लिए यहाँ पर रहे, उनका भी धन्यवाद। और बस इतना कहूँगी कि नारा है एक, अभी तो ये अंगड़ाई है, आगे और लड़ाई है। और इतना ही बोल के मैं आप सब यहाँ पर उपस्थित रहे इसके लिए धन्यवाद देती हूँ। थैंक यू।